गृहमंत्री गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा देशामध्ये शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं. मुंडे साहेबांनी एकदा साखर कारखान्याच्या झोनबंदीच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन छेडलं. त्याच्या आधीचा काळ कसा होता की आम्ही शेतकरी संघटना म्हणून ज्या ज्या वेळेस आंदोलन करायचो त्या प्रत्येक वेळेस पोलीसवाले यायचे आणि रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना एवढं ठोकायचे, एकतर जेलमध्ये पाठवायचे नाही तर दवाखान्यात पाठवायचे. शरद जोशी उपोषणाला बसले, 35 बसा शेतकऱ्याने जाळल्या, कुठंही शेतकऱ्याला लाठ्या लावू दिली नाही गोपीनाथ मुंडेंनी. तर संभाजीनगरमध्ये उपोषणाला बसले होते, तिथं शरद जोशींना भेटायला राज्याचे गृहमंत्री गेले. मग गोपीनाथ मुंडे साहेब शरद जोशीकडे गेले आणि त्यांनी म्हणले, व नेमकं तुमचं आंदोलन काय? आणि त्या आंदोलनाची धग एवढी मोठी होती की 100 गावात एक साखर कारखाना आणि त्या कारखान्याचं ऊस फक्त 100 गावाचं ऊस त्या एकच कारखाना घेऊन जाईल अशा पद्धतीची झोनबंदी होती. आणि त्याच्यामुळं मग साखर कारखाने माजल्यासारखे वागायचे. चेअरमन 3-3, 4-4 वर्षे ऊस उभं ठेवायचे शेतामध्ये, कारखान्याला आणायचे नाही. एकदा 4 वर्षे ऊस उभं शेतात राहणं म्हणजे माणूस मेल्याच्या पलीकडचं झालं, अशी पद्धतीची ती पद्धत होती. आणि त्या पद्धतीला छेद देण्याचं काम पहिल्यांदा जर कोण केलं असेल तर मुंडे साहेबांनी केलं. मुंडे साहेबांनी झोनबंदी उठवली. झोनबंदी उठवल्यानंतर सगळ्यात चमत्कार काय झाला? शेतकरी खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आणि शेतकरी सांगितले की ऊस माझा आहे, मी कुणालाही विकीन. हे शेतकऱ्याला आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळालं.